कितीचा आहे टेट, कितीचा आहे? हा हा, वॉटरप्रूफ, वॉटर गॅरंटी. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा म्हणजे आमच्या दुर्गसेवकांसाठी एखाद्या सणापेक्षा पण मोठा असतो आणि तिथं आमची उपस्थिती पहिली असती बर का, कारण आम्ही सोहळ्यासाठी एक सेवेकरी म्हणून जातो. गडावर पडल ती काम करायचं आणि सेवा द्यायची. सेवा ह्याच्यासाठी की आपल्या धन्यानं आपल्यावर लय उपकार केले, ते आपलं धनी होतं म्हणून आज आपण स्वतंत्रपणे जगतोय आणि सुखाचा घास खातोय. राजा ही उपकार आम्ही कधीच विसरणार नाही बर का. राज्याभिषेक सोहळ्यासाठी आमची स्वराज्य रक्षकची टीम सोहळ्याच्या आदल्या दिवशीच गडावर पोहोचलेली. सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, मुंबई सगळ्या विभागातून सेवेकरी गडावर जमलेली होती. सकाळी सगळ्यांची ओळख पटवून दिली आणि गडावर काय काय कामं करायची ती ठरलं. स्वराज्य रक्षक संभाजीराजे गड किल्ले संवर्धन संस्था महाराष्ट्र राज्य सहर्ष स्वागत करते. काम करायच्या आधी पोटपूजा पण झाली पाहिजेलच की. नाश्ता 5 रुपये 5 रुपये 5 रुपये. पोटपूजा झाली आणि समध्या सेवेकरांनी स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली. गडावर जेवढा कचरा दिसतो तो कचरा आज दिवसभर साफ करायचा, हीच नियोजन आज ठरलं होतं. कारण उद्या आपलं थोरलं धनी छत्रपती होणार होतं. त्यासाठी आपला दुर्गेश्वर रायगड कसा देखना दिसला पाहिजे का नाही. त्यात दुर्गेश्वर रायगड म्हणजे पृथ्वी तलावाला स्वर्गच आहे. घ्या आता, पावसानं पण आपली हजेरी लावली शेवटी. सोहळ्याच्या स्वागतासाठी तो पण बरसला आणि समदा रायगड धुवून काढला. उद्या जेव्हा महाराज जगदीश्वराच्या दर्शनाला जातील तेव्हा त्यांच्या पायाची धूळ या वरुण राजाच्या मस्तकी लागेल. रायगडचा पाऊस कसा असतो तो तुम्ही बघाच. समध्या सेवकांची तारांबळा उडाली. म्हणून या बाजारपेठेतला मुक्काम सगळ्या दुर्ग सेवकांना जगदीश्वराच्या आवारात हलवावा लागला. काय माहित जगदीश्वराच्या मनातच असावं की आपली लेकरं आपल्या कुशीत झोपावे, म्हणून ह्यो मुक्काम जगदीश्वराच्या आवारात झाला. आपली समधीच भावंड महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला रायगडावर गेले ते म्हणल्यावर तुमचा भाऊ शांत बसेल का? तुमच्या भावाची एंट्री झालीच बर का दुर्गेश्वर रायगडावर. भेटूया पुढच्या भागात दुर्गेश्वर रायगडची सेवा करताना.